झोपली बाई आता. हे इले तर सन्न ताप आहे बापा. कसं नाही बापा इले गणपती शिरवाले. आणि लेकरं म्हटलं का त्याचं मन जातेच बापा पाण्यात आंघोळ करायले. आणि इले मी रोकन कशी हिचं मन रोकन कसं. तिथे गेल्यावर जाग्यावर गेल्यावर इथे घरी झोपून राहिली तो वेळ निघून गेला तर म्हणजे कसं हिच्या मनातून निघून जाईन ते. जाऊ एक काम करतो चाटच मारतो मी. चाट मारतो गणपती शिरून फरकन घरी चालली येतो. इले एवढ्या पाण्याचं नेणं बेकार आहे. वरतून पाणी घेणे आलं अजून तर बेकार आहे बापा. जाऊ दे मारसन ना तपलाय बापा. एवढं जास्त तब्येत खराब झाली म्हणजे कुठून मी पैसा आणून लावाले. जाऊ दे मी चाटच मारून देतो इले. पिंकी ए पिंकी उठ ना ग. ए पिंकी हा बोल ना तुझ्या काय म्हणते ग सगळे जण गेले गणपती शिरवायला. तू नाही चलत का? सगळेच जण गेले. तुझी आई वगैरे शांत काकू गंगा काकू चलत नाही तू? माय पण मी मायले म्हटलं होतं ना बिचारे का मला उठवज म्हणून गणपती शिरवायले. मला काही बिचारे ताप आला. मला काही बरंच नाही वाटे झोपून गेली मी. झोपून गेली तर म्हटलं मी मायले का गणपती शिरवायला जवळ जाशील म्हटलं. मी भले आंघोळणे करून म्हटलं नदीत म्हटलं पण दुरूनच पाहिन म्हटलं. मला हाका मार म्हटलं झोपेतून उठन म्हटलं मी. तर ताईची माय चाट मारून गेली माय सांग अशी असते काय माय. बरं जाऊ दे ना तुझी आई गेली जाऊ दे. पण तू आमच्या सोबत चल ना. माझ्यासोबत चल. मी आहे ना तुला सोबती. माझ्यासोबत जायला कोणीच नव्हतं आणि इथून चाललीच होती मी. दरवाजातून तू मला झोपलेली दिसली म्हणूनच मी तुला नुकतीच बोलवायला आली. चल ना मग माझ्यासोबत. बरं ठीक आहे. मी माझं उतरण घालते आणि लगेचच तुझ्या सोबत येते. माझी खूप इच्छा होती की जेव्हा मी गणपतीला शिरवायला जाईल तेव्हा मी माझ्या ते उतरण घालन आणि त्याच्यावर मस्त हेअरस्टाईल करेन. 2 मिनिटात माझी हेअरस्टाईल आणि 2 मिनिटात मी उतरण घालून बाहेर येतो. बरं काहीही हरकत नाहीये. तू ये. आय उंटे काय म्हणून राहील ते? येतो म्हणते का नाही येत म्हणते? काकू येत आहे ते उतरण घालायला गेली. काय ते उतरण होते उतरण घालतो म्हणे आणि जुळा पाडतो म्हणे. 2 मिनिटं इथं हाजीर होते म्हणे. तर ते येऊन राहिली काकू. तुम्ही लवकर चालत जाणार तुम्हाला पाहून ती माझ्यासोबत येणार नाही. बरं अशी कशी येत नाही आणल्याशिवाय राहायचं नाही. आणि जरा नाही आली बुचडा पकडासाठी तिचा तिला घासत आणायचं. समोरचं बघेल तशी तेच येते म्हणा. कसं तिची तब्येत खराब आहे आणि तिची माई काय म्हणते की तिची तब्येत खराब आहे आणि ते पाण्यात येईल आणि पाण्यात आली म्हणजे तिची तब्येत आणखी खराब होईल. आपल्याला पाहिजे तरी काय आपल्याला तिची तब्येत जास्त खराब व्हायला पाहिजे आणि ते वरती टपकायला पाहिजे. बस आपल्याला दुसरं काय करायचंय आणि आपल्याला मस्त खेळ करायचा आहे. मग असं तिला नदीपाशी न्यायचं असं पाण्यात ढकलून द्यायचं. उलचक पाण्यात ढकलून दिलं तिला जर खरंच ताप असेल चांगला गैरा तर तापाचं रूपांतर मोठ्या प्रमाणात वाढून जाते आणि मग तिचा तब्येत एवढीशी याची एवढी मोठी होऊन जाते नाही का? अय्या हे काय घातलं ग तू वाईट पूर्ण उतरण झगा तुझा वाऱ्यावरी उडतो. तुझा झगा वाऱ्यावरी उडतो. अव ते सोडून दे ना माय आवडीचं आहे. मला जे आवडते ते मी घालतो लोकांच्या इच्छेनुसार किंवा लोकांच्या सांगण्यानुसार मी महिला जगत नाही. मला जसं पटते मी तसं करतो बस. त्याच्याशिवाय मी दुसरं काही करत नाही. ते गोष्ट सोडून दे. बरं चल बरं लवकर. हो चल ना बाप्पा कोणी नाही म्हटलं चल. माय तू किती उच्चच्या उच्च आहे व माई मान दुखून गेली. एवढं वाटते तुला असं वाटते तोंड करून पाहा लागते बाई. काय वय बापा एवढं उच्च असते का माणूस बापा? मग आता तू तर बुटकी आहे व मग मला तर मार खाली पाहा लागते. माई मान दुखते खाली पाहिल्यानं. माय चल ना माय काय खाली पाहा लागते ना वरती पाहा लागते. याच्यातच टाइम घालून देशील पुरा. त्यात माई अजून तिथं हाकाल काय करते अजून तर चल बरं. शांताबाई मायाला पिंकीले काही बिचारे ताप आला तर तिला काही गणपती विसर्जनाला घेत नाही हो मी. नाही व माय ताप आहे ना काय लेकराचं मन नाही थांबत मग पाहिजे त्यासाठी नको येऊ. तिला झोपलंच राहू दे घरी. तिला काही आणू नको सोबत. झोपली असेल ना ते? हो शांताबाई झोपली साहेब. हे कुसनाव कासनाव करून राहिली. कणकण मार तिचा कुतून राहिली मार. म्हणलं बाई तू झोपलीच राय म्हटलं. तू काही गणपती विसर्जनाला येऊ नको म्हटलं. नाही म्हणे आई मला उठत जो म्हणे. मी येईन म्हणे सांग अशी म्हणे. असं नाही व झोपलीच राहू दे. ताप होय माय तापाची साथ चालू आहे. कुठे उलिशा पाण्यात आंघोळ करून बसून बोंबलं अजून 15-20 दिवस काही नाही आणा लागत. हो माय काही नको आणू. हेच म्हणलं बाई मी पहिले तुम्हाला सांगून देतो मग तुम्ही विचारांना म्हटलं पिंकी कुठे गेली म्हणून बाई. मग तिले झोपून ठेवतो मी घरी. तिला काही आणत नाही बापा. आणि आपण चाललो जो गणपती विसर्जन करून येऊ. हो बातच जाऊन बात शिवू काय नदीले पाणी लय आहे ना. आपण काठावर गणपती शिरू अंग पाय धू आणि तसं चाललो येऊ बापा. लेकरेले काही येऊ नये बापा सोबत. लेकरेले नाही आले तमाशा होते फालतू. तमाशा तर होतेच होते माय. कुठं कोणाचं लेकरू वायात घेत गेलं मेलं फेलं बुडून चांगली गोष्ट आहे काय? लहान लेकरं सरी. हो बरोबर आहे. बरं चल मग लवकर पेंडॉल मध्ये आपल्याला गणपती विसर्जन करायचं आहे ना. लवकर चल मग तिकडे. हो चल व लवकर. हो चल ना माय. असं तर पिंकीले सोबत यायचा घ्यायचा हा डाव आहे. म्हणजे तिला ताप बेकार आहे. म्हणजे एक काम करतो मी काजलले म्हणतो का पिंकीला जबरदस्तीने सोबत घे आणि तिला जबरदस्तीने पाण्यात ढकलून दे. म्हणजे काय होईल तिची तब्येत अजून वाढन आणि माया बोलण्याचे घाव मिटून जाईल. तिने जे मला बोलली जे मला घाव लागले ते मिटून जाईल माया अंगावरचे. त्याच्याशिवाय माया बदला निघणार नाही. ऐसे नाही तो ऐसे निकालना पडेगा. निरोप घेता देवा आता आज्ञा असावी. देवा आज्ञा असावी.
चुकले आमचे काही, चुकले आमचे काही, आम्हा क्षमा असावी. निरोप घेता देवा आता आज्ञा असावी, आता आज्ञा असावी. चुकले आमचे काही, चुकले आमचे काही, आता क्षमा असावी. ते काही चुकून तरी क्षमा करण्या लायकीची तू आहे नाही, तुला क्षमा भेटत आहे नाही. आता माय बाई पिंकी, तुला कोणी यायला सांगितलं नदीवर? कोणी यायला सांगितलं तुला नदीवर? म्हटलं मी तुला झोपेतून उठवलं नाही नदीवर यासाठी. काय आली? सन्न ताप होता तुले, अंग गरम होतं चांगलं. चालली नदीवर, काही गरज होती का नदीवर याची? आई आई टेन्शन नको घेऊ, मला बरं वाटून राहिलं. मी अंगणे धुवत आहे पाण्यात. बस गणपती शिरोला का मी इथून घरी पळतो आहे. बस काय माय पोट्टी असन तर असन बापा, नाव नाही ऐकत. अश्मे घे 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. एक लाडू फुटला, गणपती बाप्पा उठला. अर्धी भाकर कोणाची? अर्धी भाकर गणपतीच्या बापाची. आयफोन असो की सॅमसंग, आयफोन असो की सॅमसंग, आमचे गणपती बाप्पा नेहमीच हँडसम. सूर्य निरागस हो गजानन, सूर्य निरागस हो. चला शिरवा गणपती. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21. गणपती विसर्जन स्टार्ट. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. फिरवला बापा गणपती. चल बाई शांताबाई, मला लवकर बाहेर जाऊ दे ना. हे पोट्टी नाही काय पाण्यात येऊन जाईन अजून. थांब ना माय रश्मी, कायची घाई करून राहिली तर. नाही येत म्हणते तुझी पोरगी, नाही येत ना. मग जरासा तर पोरीवर विश्वास ठेवत जाय, विश्वास ठेवाले. हा घे ना जराशी पाण्याची मजा. आतापर्यंत पुरच येऊन गेले आपल्या नदीले, सारे पुरं येऊन झाले. जराशी कांगोळ कर, उचल कूद करून घरी चाललो जाऊ. येत माय शांताबाई, बस बापा घे. पोहू आपण पाण्यात. घे इकडे तिकडे तिकडून तिकडे. अगं बाई सगळ्या बाया पाण्यात पोहत आहे. ए पिंकी चाललं का माझ्यासोबत प्लीज? मला एक सोबती म्हणून चाललं माझ्यासोबत प्लीज. नाही व मी आली असते तुझ्यासोबत, पण मला ताप आहे, चांगला सन्न ताप आहे. मी काही पाण्यात येत नाही बापा, मला काही जबरदस्ती करू नको. माय चाललं व अशी काय करतो बापा. चाललं काय होते व? अव गणपती विसर्जनाच्या वेळेस आंघोळ केली ना, जेवढा गरम अंग असलं तेवढं थंड येते. म्हटलं चल काय होऊन राहिलं, देवाचं असतं काम होय. नाही नाही बापा, मी नाही येत. माय माय मारून टाकन मला. चाललं माय कुठे त्या झिपरीला भेट. आय पोरी डोक्षीवाली नको करू. नुसतं पाण्यात वलवल करशील, डोक्षीवाली करून घेशील. बिलकुल डोक्षीवर नको, वली नको करू. चाललं घे चाललं. मी सांगून राहिले एका शब्दात नाही येत म्हणून कायले माय मागं लागून राहिली होती डोंबडे. कोणत्याही परिस्थितीत चालाच लागते तुला. चाल म्हणजे चाल. आई वा अशी कशी वली नाही होत तू? अशी कशी वली नाही धोय वली.